तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझं ओपन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग यासाठी आहे की आठवडाभर मी कसालाच होतोय, तुमका माहितीचा। तुम्ही मागचे ब्लॉग बघितला असाल तर आता आमच्या वाडीत पूजा या महापुरुषाच्या इकडे। तर त्यानिमित्त मी उद्या गुरुवार सुट्टी आहे, उद्या पेपर नाही आहे, बौद्ध पौर्णिमा असल्यामुळे सुट्टी दिलेली आहे। तर उद्याचा पेपर तर कॅन्सल आहे। थोडंसं चेहरो वेगळो दिसत तुमका स्मरण लावले नाही। तर बघू शकता तुम्ही आता पाऊस हळूहळू चालू झालो। पावसात ना जाका इकडे वातावरण असतं, घराकडे येऊक लागला गरम, त्याच्यामुळे मी येऊन जरा महापुरुषाकडे बसलोय। दुपारचं याच्या आधी पण बसायचं, तुमका माहिती आहे। तर वारो लागत म्हणून तर इकडे पण गरम होऊ लागला, तर इकडे येऊन बसलोय 5 मिनिटं तर पाऊस सुरू झालो। तर तुमका मी दाखवतोय आजचो ब्लॉग काय मोठं होऊचो नाही, पण पूजेचो ब्लॉग, परत पूजेची तयारी वगैरे काय असतेली ती पण तुमका नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसतच। तर मित्रांनो, आज आपण पावसाचा आनंद घेऊया। कोकणात पाऊस चालू झालो आणि पहिल्या पावसाचा आनंद स्टार्टिंगच्या वेगळोच असता, तुमका पण माहिती आहे। तर मित्रांनो, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, बघूया आजचो ब्लॉग। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतास महापुरुष मंदिर तर आमचा कलर वगैरे केल्याने जरा हे जे काय तुमका हे बैठका दिसतात ते जरा खराब झालेले, तर कलर वगैरे मारल्याने आणि इकडे बॅनर ठेवल्याने आहेत ते फ्रंटला लावू। ह्या बहुतेक इकडे इकडे लावतले आणि जो काय तो तिकडे तुमका छोटो दिसता तो या साईडला लावतले। बघू शकतास श्रीदेव महापुरुष प्रसन्न कोरवरडी मित्रमंडळ। पाऊस पण चालू झाला, ऊन पण लागता, कोल्याचा लगीन तुमका माहितीचा। कोकणात जे कोण रवत असतील त्यांना माहिती असतात, कोल्याचा लगीन म्हणतात। ऊन आणि पाऊस लागलो तर गडगडाट पण चालू झाला, तुमका आवाज येत असत तर इकडे नळ फिट करून घेतल्याने आहेत, बऱ्यापैकी डेव्हलप केल्याने 2-4 दिवसात। इकडून आजोबांच्या बोरवेलवरून तिकडून इकडनं यो असो पाईप इकडे पण एक नळ लावल्याने, कारण की पूजा टाईमला पाण्याचे वांदे होतात म्हणून। कृष्णाची गाडी पावसात भिजता, अंघोळ करता। कोंबड्याक जरा कापू होय वाटता आज रात्री, कोंबडो लयच आरावता। बघा आता
बॉल दे. घे घे. बॉल दिसत नाही काय झालं.